नमस्कार मित्रांनो, सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो, सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी वास करणाऱ्या लक्ष्मी रूपानी, मातृरूपानी, बुद्धी रूपानी राहणाऱ्या स्त्री शक्तीला आज मी मनापासून नमस्कार करते आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते. प्रत्येक वेळी निरनिराळे विषय घेऊन आपण गप्पा करत असतो. आजचा आपला विषय आहे राष्ट्र निर्मितीसाठी उपस्थित आहेत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या अध्यापिका डॉक्टर स्मिताताई वानखेडे. नमस्कार स्मिताताई. नमस्कार. आपलं मनापासून स्वागत. स्मिताताई, आपल्याला पदव्युत्तर वर्गाला जवळपास गेली 18 वर्ष शिकवण्याचा अनुभव आहे. या 18 वर्षांमध्ये आपण वाङ्मयशास्त्र, काव्यशास्त्र, संत साहित्य अशा अनेक क्षेत्रांमधून अगदी लीलया वावरताना दिसता आणि त्यामुळे अनेक स्त्रियांशी तुमचा अगदी जवळून संबंध आला असेल. मग यापैकी अशी एखादी व्यक्तिरेखा आहे का की जिचा तुमच्या मनावर कायम स्वरूपी ठसा उमटलेला आहे? नक्कीच. पहिली व्यक्तिरेखा तर माझी आई आहे की जिने मला घडवलेलं आणि माझी आईने माझी शिकवण दिली ती मला फार महत्त्वपूर्ण वाटते. की ती मला असं म्हणाली की जेव्हा कुठलीही एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर ती पहिले समजून घेतली पाहिजे आणि त्यानंतर त्याचे उच्चारण आपण करायला हवं. जसं आता पण तुम्ही श्लोक म्हणालात तर तो श्लोक काय आहे, त्याचं नेमकं अर्थ काय आहे आणि तो समजून घेऊन मग आपण त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवावं हा संदेश शिकवणारी माझी आई. आणि दुसरे माझ्या गुरुवर्या डॉक्टर आशाताई कावळे की ज्यांच्याकडे बघून खऱ्या अर्थानं मला साहित्याची ओढ निर्माण झाली आणि साहित्य कसं शिकवावं किंवा अध्यापन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि माझ्या बाकी कलांचा विकास देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून झाला असं मला वाटतं. अनेक विषयांवर तुम्ही मार्गदर्शन केलंय. यापैकी सानिया नावाचा एक कथासंग्रह तुम्ही लिहिलाय. तर यामधून या कथासंग्रहातून स्त्री दर्शन नेमकं कसं घडतं? सानिया या लेखिका आहेत आणि त्यांच्या कथासंग्रहावरती एमफिलला मार्गदर्शन मी केलेलं. बरं बरं. आणि मराठी साहित्यामध्ये 1960 नंतर जे परिवर्तन आलेत त्या लेखिकांमध्ये सानिया या एक महत्त्वपूर्ण लेखिका की ज्यांनी असे काही विषय आपल्या साहित्यातनं मांडलेत की जे आजही आपण निषिद्ध मानतो बोलायसाठी सर्वसामान्यपणे. मग ते लैंगिक विषय असतील, स्वातंत्र्य असेल, स्त्रियांना आणि समतेनं नांदवण्याची भूमिका असेल, तर स्त्रीच्या मनामध्ये ती माणूस म्हणून जगताना ज्या सगळ्या भावना येतात ना त्या भावनांना व्यक्त करणारं सानियाचं साहित्य आणि ते अत्यंत बिनधास्तपणे त्या मांडतात. तर ती एक कणखर बिनधास्त स्त्री आपल्याला सानियाच्या माध्यमातून मिळते. मग ती बिनधास्त स्त्री जी आहे ही खरोखर बिनधास्त आहे का आजच्या कालानुरूप? नक्कीच. त्यांच्या साहित्यातनं व्यक्त होणारी ती स्त्री आहे. कारण त्या ज्या समाजाच्या स्तरावरती ज्या स्तरावरनं लिहितात तिथे ते आपल्याला आढळतं. म्हणजे आपल्याला हा बिनधास्तपणा समाजाच्या उच्च स्तरावरती आढळतो आणि अगदी निम्न स्तर जो आहे तिथल्या स्त्रियांमध्ये पण तो बिनधास्तपणा आढळतो. पण जी आपली मध्यमवर्गीय स्त्री आहे ती मात्र अजूनही कुठेतरी बिनधास्त नाही, बुजलेली आहे. ती तिचे संस्कार, तिच्या परंपरा, रीती रिवाज या सगळ्यांमध्ये ती जखडून अजूनही आहे. म्हणून तिला जे काय वाटतं ते ती अभिव्यक्त होतच नाही. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा अर्थ आज काही आपण अभिव्यक्त व्हायला हवं, स्वतःच्या जाणीवा व्यक्त करायला हव्यात आणि ते कुठेतरी अजूनही आपल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनामध्ये होताना आढळत नाही. आणि त्यामुळे सानियाची जी व्यक्तिरेखा आहे ती ज्या पात्रातून येते आहे त्या रेखाटनात येते तर तिथलं जीवन निश्चितपणे बिनधास्त आहे.
पण ते अजून आपल्यात रुजलेलं नाही हे मात्र खरं आहे. आज स्त्रीनी जल, स्थल, नभ प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवलाय आणि मागावून येणाऱ्या स्त्रियांसाठी पाऊलखुणा सोडलेल्या आहेत. खरं आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा आपल्याला असं बघायला मिळतं समाजामध्ये एक चित्र की ज्यावेळी हीच स्त्री जेव्हा झोपडीतून वास्तव्य करते त्यावेळी तिला कुणाची साथ मिळत नाही तिचा उत्कर्ष करण्यासाठी, किंवा फार फार तर कुटुंबातल्या एखादी व्यक्ती तिच्या बाजूने असते आणि बाकीचं संपूर्ण कुटुंब तिच्या विरोधात जाऊन कार्य करत असतं. मग ही जी स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई आहे ही ती एकटीच लढताना दिसते आजच्या घटकेला. मग असं तुमचं जे संशोधन आहे झोपडपट्टीमध्ये वास्तव्य करणाऱ्या स्त्रियांवरचं, तर त्या संशोधनावरून तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला? मी जे झोपडपट्टी जीवनावरील कादंबऱ्यांच्या अनुषंगाने संशोधन केलं ते खऱ्या अर्थानं सामाजिक संशोधन आहे. म्हणजे साहित्याचा विषय असतानाही सामाजिक अनुषंगानं ते सगळं संशोधन मी केलंय. आणि हे संशोधन करत असताना जेव्हा मी सर्वे केले आणि साहित्यामधलं त्यांचं जीवन दर्शन आणि प्रत्यक्षामधलं वास्तव याच्यातील जेव्हा साम्यभेद जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं जाणवलं की या लेखकांनी ज्या काही व्यक्तिरेखा निर्माण केल्यात त्या अगदी आम्हाला हुबेहूब वास्तवामध्ये पण मिळतात. त्या स्त्रीचा संघर्ष हा फार मोठा आहे, कारण आधीच आर्थिक विपन्नता तिथे आहे, सगळ्या गोष्टीचं दारिद्र्य त्यांच्याकडे आहे आणि त्या जगण्यामध्ये देखील ती आपले नीतिमूल्य ठेवून जगण्याचा संघर्ष करते. मला ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण वाटली की अत्यंत वाईट परिस्थिती आहे, पण त्या परिस्थितीला हतबल होऊन त्याला शरण जाण्याची प्रवृत्ती मात्र या स्त्रीमध्ये नाही आणि ती लढते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती लढते, कोणाचं सहाय्य असो अथवा नसो. आणि ती याच मानसिकतेने लढते की माझ्या पाठीशी कोणीही नाही, फक्त तिच्या समोर असतं तिचं कुटुंब आणि तिची चिल्ले पिल्ले आणि यांना मला जगवायचंय आणि या केवळ जगवायचं नाही तर या माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांना चांगलं आयुष्य द्यायचंय हा एक मानस तिच्यात असतो. आणि तो मानस पूर्ण करण्यासाठी मूल्य जी आहेत, जी मानवी मूल्य आपण म्हणतो, त्या मूल्यांना पकडून जगण्याची तिची आस असते. पण असं सगळं करत असतानाही इतकी बिकट परिस्थिती येते की एखाद्या वेळेस तिला वाममार्ग निवडावाही लागतो. पण त्या वाममार्गाचा स्वीकार करताना तिला होणाऱ्या ज्या काही यातना आहेत या यातना आपल्याला पिळवटून काढतात. आणि म्हणून तिचा जो संघर्ष आहे हा अत्यंत पराकोटीचा असा संघर्ष आहे की जिथे आपल्याला आपण नतमस्तक होतो तिच्या संघर्षापुढे, तिच्या जीवन जाणीवांपुढे आणि तिच्या विजिगुषी प्रवृत्तीपुढे. आणि म्हणून मला असं वाटतं की मग मी उल्लेख केलेला की ही जी स्लम एरियातनं येणारी, अगदी खालच्या स्तरातनं येणारी जी स्त्री आहे ही मात्र बिनधास्तपणे लढते. ती कुठेही विचार करत नाही की आता काय होणार. आपल्याकडे फार विचाराची प्रक्रिया असते की मी हे पाऊल उचललं तर त्याचे परिणाम काय होईल, ती तो विचार करत नाही. त्या जे काय परिणाम होतील त्या परिणामांना सामोरं जाण्याची क्षमता ती स्वतःमध्ये ठेवते आणि हाच तिला बिनधास्तपणा आहे. पण वास्तविक ही जी क्षमता तुम्ही म्हणता हो. ही परमेश्वराने प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी दिली आहे. फक्त काय होतं की तिला आलेल्या परिस्थितीमुळे ती याचा वापर करते, सर्वार्थाने करते. आणि आपण मध्यमवर्गीय स्त्रिया हीच प्रवृत्ती आपण दमित स्वरूपात ठेवतो. नक्की. ती आपण उफाळून आपल्या स्वभावात आणत नाही, कारण आपण त्या परिस्थितीला अजून सामोरच गेलेलो नाहीये. पण मला असं वाटतं ज्या ज्या वेळी स्त्रियांना अशी परिस्थिती उद्भवली आहे तेव्हा ती बंड करून उठलेली आहे आणि तिने स्वतःचं सामर्थ्य पूर्ण ताकदीनिशी समाजाला दाखवून दिलेलं आहे, नाही का? नक्कीच. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्त्री शिक्षणाविषयीची यथार्थ दृष्टी जी आहे ती मांडलेली आहे. याविषयी आपलं काय मत आहे? आम्हाला राष्ट्रसंतांनी स्त्री शिक्षणाची जी यथार्थ दृष्टी मांडली ती प्रामुख्याने सांगावीशी वाटेल. कारण काय की आज आपल्या समाजामध्ये जी शिक्षणातनं जी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही कुठेतरी शिकायला लागलो,
पण शिक्षणाच्या संदर्भामध्ये आमच्या डोक्यामध्ये अशा संकल्पना निर्माण झाल्या की शिकलं म्हणजे आम्ही स्वतंत्र झालो, आणि स्वतंत्र झालो याचा अर्थ स्वैराच्याकडे वळतोय आपण, अशी धारणा आता समाजामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे मी शिकलेली, मी खूप सारं एज्युकेशन घेतलं तर मला बाकी कुठली कामं करायची नाहीत, अशा पद्धतीची एक मानसिकता आज मुलींमध्ये निर्माण झालेली आपण घरोघरी बघतोय. म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकच पिढी विसरत चालली की काय, असं नक्कीच आपल्याला वाटायला लागलंय. आणि त्याच कारणास्तव राष्ट्रसंतांचं जे यथार्थ शिक्षण आहे हे महत्वाचं आहे. राष्ट्रसंतांनी अगदी पहिली पायरी म्हटलेलं आहे की जो कोणी शिकत असेल त्याला सर्व गुण संपन्न त्यानं असावं. मग आता हे सर्व गुण काय, तर त्याला साधा स्वयंपाक पण करता यायला हवा, घर नीटनेटकं ठेवता आलं पाहिजे, स्वतःचे जे काही कागदपत्र असतील तेही व्यवस्थित ठेवता आले पाहिजे, कोणाशी संवाद साधायचा असेल तर तोही साधता आला पाहिजे, एखादी कला तुमच्यामध्ये असायला हवी. आणि हे सगळं करत असताना शिक्षण म्हणजे ते शिक्षण साधंही असेल, उच्च शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी त्या स्त्रीला आल्याच पाहिजेत. आणि त्या पलीकडे जाऊन ते हेही म्हणतात की आत्मरक्षण करणं हे तिच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि हे आत्मरक्षण करण्यासाठी तिला शारीरिक शिक्षण देखील दिलं गेलं पाहिजे. तुम्हाला लोकांना माहिती असेल किंवा सर्वांना आपल्याला माहिती आहे की अलीकडे गृहविज्ञान जे आपण शिकतो आहे, तर या विषयाचा पुरस्कार राष्ट्रसंतांनी केलेला होता की ते असं म्हणतात की हे गृहविज्ञान प्रत्येक स्त्रीला शिकवलं गेलं पाहिजे, किंबहुना पुरुषांनी देखील ते शिकायला हवं. म्हणजे त्यावेळी राष्ट्रसंतांनी केलेला हा विचार म्हणजे किती द्रष्टे पण म्हणावं लागेल त्यांचं, की येणाऱ्या जनरेशनला, येणाऱ्या पिढीला कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे त्याच वेळी त्यांनी जाणलेलं होतं. नक्की. आणि त्यानुसार ही प्रगती व्हायला हवी असं त्यांनी आपल्या विचारांमध्ये मांडून ठेवलंय. अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम असं आपण म्हणतो. या पाचही स्त्रियांचं नामस्मरण सकाळी करायला हवं, प्रत्येक स्त्रीने करायला हवं असं आपण म्हणतो. अनेक चर्चासत्र, परिसंवाद, परिषदा यामध्ये तुम्ही विविध वेळी विविध विषयांवर वक्तव्य केलेलं आहे. अशा एखाद्या ऐतिहासिक स्त्रीबद्दल तुम्ही सांगू शकाल का की जिचं अगदी कार्यकर्तृत्व अफाट आहे आणि जिच्या पावलांवर प्रत्येक स्त्रीने आजच्या पाऊल ठेवलंच पाहिजे? निश्चितपणे मा जिजाऊंचा मी पहिल्यांदा उल्लेख करते आणि मा जिजाऊंना नमन देखील करते. कारण तिनं एक शिवाजी फक्त घडवलेला नाही, तिनं शिवाजीसह संभाजीराजे घडवलेत, येसुबाई घडवल्या आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळे मावळे तिनं घडवलेत. कारण शिवाजींनी त्या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना एकत्रित केलं, पण त्यांना दिशा देण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते मा जिजाऊंनी केलंय. आणि म्हणून ही जी एक स्त्री आहे की ती कुटुंब कसं असावं हेही लक्षात ठेवते आणि स्वराज्य कसं असावं, ते स्वराज्य कसं घडवावं हेही ती महत्वाचं मानते. मला जिजाऊंच्या जगण्यातला एक प्रसंग सांगावासा वाटतो की आजही आम्ही आधुनिक युगामध्ये वावरतोय आणि जेव्हा अपत्य प्राप्तीसाठी असतं म्हणजे आमचं असतो, तेव्हा आम्ही अजूनही म्हणतो की मुलगा मला होऊ देत. जिजाऊ असं म्हणत नाहीत, त्या फक्त एकच मागणं मागतात की माझ्या पोटी वीर अपत्य दे. मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या कालखंडात या नैसर्गिक प्रक्रियेचा सन्मान करणारी ही जिजाऊ खूप मोठा संदेश आज पण आपल्याला देते. आणि फक्त वीरपुत्र माझ्या पोटी म्हणजे वीर अपत्य दे मला ती जेव्हा म्हणतेय, तर ते कशासाठी, तर या सगळ्या ज्या काही घडामोडी घडतात आहेत याचं निर्दालन करण्यासाठी मला तो पुत्र दे अथवा पुत्री दे हे ते मागणं जे आहे याचा अर्थही आपल्याला लक्षात येतो की अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं जिजाऊनं स्वराज्य निर्माण केले. आणि ती हा सगळा स्वराज्य निर्माण करत असताना विविध धोरणं आखते. हे धोरणं आखत असताना कर्तृत्व, नेतृत्व, मातृत्व या सगळ्या भूमिका तिच्यामध्ये आपल्याला एकरूप झालेल्या दिसतात. आणि जिजाऊंशिवाय वेगळं असं आणखीन महत्त्वपूर्ण उदाहरण कुठलं नसावं असं मला वाटतं. स्मिताताई, आपण आपल्या गप्पा अशाच सुरू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. स्मिताताई, आपण बोलत होतो जिजाऊंबद्दल. जिजाऊंच्या संस्कारांमुळेच ज्यावेळी कल्याणच्या सुभेदारांची सून अत्यंत लावण्यवती शिवबासमोर उभी राहिली,
त्यावेळी शिवाजी महाराजांच्या तोंडून तिचं सौंदर्य बघून एकच शब्द निघाले, अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. म्हणजे परस्त्रीकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे हा जिजाऊंनी शिवबांना दिलेला आहे. नक्कीच. आणि त्यातूनच आपला महाराष्ट्र जो आहे हा उदयाला आलेला आहे, या विचारांनी प्रेरित झालेला आहे. पण आजच्या प्रसार माध्यमातून समोर येणारी स्त्री, त्या स्त्रीची प्रतिमा ही खरंच वास्तववादी आहे का? कारण आज प्रसार माध्यमातून अनेक सिरियल्स, अनेक धारावाहिक चालतात, मग हिंदी असोत किंवा मराठी असोत, आणि त्यातून प्रदर्शित होणारी स्त्री प्रतिमा ही खरंच काळजाला भिडणारी असते का हो? वास्तववादी असते? नाही, मला तरी वाटत नाही. कारण ज्या आपण सिरियल बघतो त्यामध्ये येणारे पात्र सतत टवटवीत असतात. म्हणजे मला तर पहिला हा मुद्दा जाणवतो, कारण तुम्हीही नोकरी करता, मीही करते, आणि जेव्हा आपण घरकाम आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण जे काय वास्तव जीवन जगतोय तर ती टवटवीतपणा अगदी झोपायला जाताना देखील आपल्याकडे नसते. एक थकवा आलेला असतो, दमछाक आपली झालेली असते, आणि ते सगळे ताण तणाव देखील आपल्यामध्ये असतात. ही भूमिका कुठेही आम्हाला त्या सिरियलमध्ये दिसत नाही. पुन्हा मला दुसरा एक महत्वाचा मुद्दा, की घरोघरी फक्त 2 बायका एकत्रित आल्या की त्या कटकारस्थानं करण्यासाठीच असतात का? हाही एक विचार करण्यासारखा भाग आहे. आणि हल्ली आपण बघतो की सगळ्या सिरियलमध्ये कुठे ना कुठे घराघरांमध्ये कटकारस्थानं करणं हेच दाखवलं जातं. ही वास्तवता नाही आहे. आणि त्यामुळे काय होतं की नसलेली भांडणं देखील घरामध्ये उद्भवायला लागलेली आपल्याला समाजामध्ये अनुभवायला येतात. आणि जसं मी मघा उल्लेख केला की ती त्या सिरियलमध्ये असणारी स्त्री सातत्यानं सुंदर दिसते, टवटवीत असते, आणि ती अगदी प्रत्येकांच्या हाकेला धावून जाणारी असते. यामुळे होतं काय की आम्ही ज्या स्त्रिया आहोत यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये ताण वाढायला लागलाय. कारण आमच्या कुटुंबांमधनं या अपेक्षा केल्या जातात. आमची मुलं बाळं असतील ते अपेक्षा करतात की आईने असं आमच्यासाठी करायला हवं. सासू सासरे असतील तर ते अपेक्षा करतात की सुनबाईने आल्यानंतर अगदी आल्या आल्या आमच्या हातात चहा दिलाच पाहिजे. या सगळ्या अपेक्षा छोट्या छोट्या दिसायला आम्हाला त्या छोट्या छोट्या दिसतात, पण त्याचे परिणाम या स्त्री जीवनावरती फार विपरीत होतात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे वास्तव न दाखवता तुम्ही जे खऱ्या अर्थानं समाजामध्ये वास्तव आहे ते वास्तव दाखवायला हवं. केवळ मनोरंजन करणं हाही उद्देश तुमचा नाही, त्यातनं काहीतरी जनजागृती करणं किंवा काही उद्बोधनाच्या भूमिका ठेवणं हे देखील आपलं कर्तव्य ठरतं. आणि म्हणून हे जे फक्त कल्पनेतून साकार होणारं जे स्त्रीचे रूप मानलं जातं ते निश्चितपणे नाकारलं गेलं पाहिजे, आणि एक वास्तव रूप जे काय तिचं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. स्मिताताई, 65व्या विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात आपण वक्ता म्हणून सहभागी झाला होता, आणि त्यावेळी तुमचा विषय होता स्त्रीवादी साहित्य दिशाहीन झालं आहे का? म्हणजे स्त्रीवादी साहित्य आज आपण बघतो की अनेक स्त्रियांचं व्यक्तिमत्व चरित्रातून फुलताना दिसतं, आत्मचरित्रातून फुलताना दिसतं. मग हे जे साहित्य निर्माण होतं हे खरोखर आज दिशाहीन झालंय का? त्याला कोणतीच दिशा राहिलेली नाही? नाही, असंही म्हणता येणार नाही. पण जेव्हा आपण प्रतिशत म्हणजे टक्केवारीमध्ये विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की अलीकडे जी साहित्य निर्मितीची प्रक्रिया व्हायला लागलेली आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये केवळ सुखावह साहित्य निर्माण करणं किंवा अलीकडच्या कालखंडामध्ये जे समाजामध्ये परिवर्तन आलेत, मग आम्ही उल्लेख जो तुम्हाला केलेला होता की आम्ही शिकायला लागलोत आणि बंधनं आम्हाला नकोसे वाटल्यात, आम्हाला आमचे जे मूल्यधारा आहेत ती पण आम्हाला नकोसं वाटते, कारण आम्हाला कुठेतरी त्याच्या माध्यमातून संयमित केलं जातं, बंधित केलं जातं. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की आमचं स्वातंत्र्य हिरावलं जातंय. पण ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य हिरावलं जात नाही. कारण आपण बघतो की जेव्हा नदी 2 तीरांमध्ये प्रवाहित असते तेव्हा ती जीवनदायी ठरते, पण जेव्हा ती तिचा तीर तोडून जाते तेव्हा ती जीवन घेणारी ठरते. आणि आमचं जीवन देखील असंच आहे की जोपर्यंत ते कुठेतरी मूल्यधारा घेऊन प्रवाहित होतं तोपर्यंत ते सकारात्मकरित्या काहीतरी देतं.
फलदायी ठरतं आणि साहित्य देखील याच जाणीवेनं निर्माण व्हावं. आपण अगदी प्राचीन कालखंडापासून निर्माण होणाऱ्या साहित्याचा जर विचार केला की ज्याला आपण शाश्वत साहित्य म्हणतो, ती सर्व साहित्यधारा आजही जीवनमूल्य घेऊन जगणारी साहित्य आहे. आणि अशा पद्धतीचं जर साहित्य निर्माण केलं जात नसेल आणि केवळ फक्त स्वतःच्या संयमातून न व्यक्त न होता स्वैराचारी जीवनाचं लेखन जर होत असेल तर तिथे ते साहित्य दिशाहीन होत आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. अगदी बरोबर. आणि ही भूमिका आपल्याला काही प्रमाणामध्ये स्त्रीवादी साहित्याच्या रूपानं येताना दिसते आहे. कारण काय की स्त्रीवादी साहित्य हा 1960 नंतरचा मराठी साहित्यातला महत्वपूर्ण प्रवाह आणि त्या कालखंडात आरंभीच्या कालखंडामध्ये जेव्हा हे साहित्य अभिव्यक्त होत होतं तेव्हा या सगळ्या मूल्य जाणीवांनिशी व्यक्त होत होतं. पण कालांतरानं त्याच्यामध्ये स्थित्यंतर येत गेले आणि मग आपल्याला असं बघायला मिळतं की लैंगिक जीवनाचं वर्णन करणं आणि ते खुलेपणानं करणं म्हणजे खूप प्रतिष्ठित आहे असं मानायला स्त्रिया तयार झाल्यात आणि त्या पद्धतीचं वर्णन त्या साहित्यामधून येऊ लागलं की जिथे त्याचा अर्थही नाही किंवा काही त्याचे फायदे आहेत असंही नाही. जर त्यातनं काही दिशादर्शक तुम्ही मांडत असाल तर निश्चितपणे ते उपयुक्त ठरेल, समाजाला काहीतरी दिशा त्यातनं मिळेल. पण विनाकारण जर तुम्ही ते मांडायचं असेल, केवळ भावनांना उत्तेजित करण्यासाठी जर ती भूमिका येत असेल तर ते निश्चितपणे आपण नाकारलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की स्वैराचार म्हणजे स्वातंत्र्य नव्हे आणि स्त्रीवादी जाणीवेच्या मुळाशी हीच भूमिका आहे की मूल्याधिष्ठित जीवन निर्माण करत आपण आपलं स्वातंत्र्य, आपण आपले अधिकार, आपले हक्क याच्या प्रती सजग राहिले पाहिजे आणि सर्वांच्या प्रती समतेनं न्याय केला गेला पाहिजे. ही जाणीव म्हणजे स्त्रीवादाची जाणीव आहे. अगदी बरोबर. बघा स्मिताताई, महानुभाव पंथाच्या महदंबा असू द्या, ढवळेंची निर्मिती करणाऱ्या किंवा वारकरी संप्रदायामध्ये येणाऱ्या जनाबाई, मुक्ताबाई, निर्मळा, कान्होपात्रा, ही स्त्रीवादी सगळी स्त्री परंपरा असू द्या, संत परंपरा, या सगळ्या आपण बघतो की यांनी अद्वैत साधलं होतं. म्हणजे परमेश्वराशी तादात्म्य या स्त्रिया पावलेल्या होत्या. मग त्या कोणत्या जातीतल्या आहेत, कोणत्या कुळातल्या आहेत, कोणत्या पंथाच्या आहेत, याला अर्थच उरत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, ते पापयोनीही होतो का, श्रिताधीतही नव्हतो का, परिमासी तुकिता तुका तुटी नाही, असे ज्ञानेश्वर माऊली आपल्या अध्यायांमधून बोलून जाते. तर या ज्या स्त्रिया आहेत परमेश्वराशी एकरूप झालेल्या, तादात्म्य पावलेल्या, यांनी साधलेला जो भक्तियोग आहे, हा भक्तियोग म्हणजे नेमका काय? खूप छान प्रश्न. की मला या स्त्रियांनी जो भक्तियोग मांडलेला आहे तो भक्तियोग फार महत्वाचा वाटतो. कारण तुम्ही बघितले असेल की या सगळ्या स्त्री परंपराची जी मांदियाळी आहे यातली कुठलीही स्त्री आपल्या कर्तव्यापासून दूर गेलेली नाही. तिचे दैनंदिन आयुष्य जे तिचं आहे, जगणं तिचं आहे आणि त्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काय कर्म तिच्या वाटायला आलेले आहेत, जे कर्तव्य वाटायला आलेले आहेत, ते सर्व कर्म करत, ते कर्तव्य पार पाडत तिनं भक्ती योग साधलेला आहे. म्हणजे प्रपंचातून परमार्थ आणि आपलं कार्य हेच आपली भक्ती आहे, हा एक महत्वपूर्ण संदेश तिनं दिलाय. ती कुठेही तुम्ही जनाबाई बघा ना, कुठे देवाऱ्याजवळ जाऊन बसत नाही आणि घंटोंशी ती पूजा करत नाही. आपण अजूनही आपापल्या घरांमध्ये बघतो की आपल्या आजी असेल, आई असतील, त्या तास तास तिथे बसून पूजा करतात. अगदी नियम असतात की अमक्या देवाला हेच फुल व्हायचं, त्याला तेच व्हायचं आणि त्या नियमानुसार ते झालं नाही की मग ज्यांनी कोणी फुलं आणून ठेवली असतील त्याला पण त्या टट्टन करतात आणि मनाला कुठेतरी लागून असते. मग त्या भक्तीमध्ये काय अर्थ? आणि ही भक्ती माझ्या या सगळ्या स्त्रियांनी, संत स्त्रियांनी नाही शिकवली. त्यांनी सांगितलंय की काम कर, तुझे जे काय कर्तव्य आहेत ते कर्तव्य पार पाड आणि त्या कर्तव्यांना पार पाडताना निष्ठेनं आणि श्रद्धेनं कर, तरच ती भक्ती असेल. आणि हा संदेश मला वाटतं फार मार्मिक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की क्षणभर जरी मनातून नमस्कार केला तरी तो भक्तिभावाचा असतो. कुठे शोधिसी रामेश्वर आणि कुठे शोधिसी काशी. बरोबर आहे. आपण ही चर्चा स्मिताताईंशी अशीच पुढे चालू ठेवूया, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्मिताताई, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, किंवा अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला,
यासारख्या एकापेक्षा एक सरस काव्यांची निर्मिती करणाऱ्या अगदी सामान्य स्त्री असूनही आपल्या सोप्या साध्या सरळ भाषेतून तत्वज्ञान, जीवन जगण्याविषयीचं तत्वज्ञान शिकवणारी बहिणाबाई एक असामान्य स्त्री ठरली. असं हे सामान्यातलं असामान्यत्व जपणारी अशा बहिणाबाई, या बहिणाबाईंवर सुद्धा तुम्ही व्याख्यानं केली आहे. तर या बहिणाबाईंचा व्याख्यान करतानाचा तुम्हाला आलेला अनुभव, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, याविषयी आमच्याशी जरा बोला ना. नक्कीच. मला फार भावणारं ते व्यक्तिमत्व आहे की अक्षरांची ओळख नसताना जीवनाचं तत्वज्ञान अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ती सांगणारी स्त्री आहे. आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया देखील फार महत्त्वपूर्ण मला असं वाटतंय की दिवसभराचा सगळा संसार करायचा, म्हणजे सगळी काय जी कर्तव्य आहेत, मुलं छोटी होती, पती त्यांचं निधन झालेलं, म्हणून घराची संपूर्ण जबाबदारी, दिवसभर शेतात राबायचं आणि रात्री घरी आल्यावर स्वयंपाक केल्यानंतर मग आपल्या लेकराला सांगायचं की मी तुला काही सांगते ते लिही तू. आणि मग त्यांच्या मुलाला सांगायला लागायच्या, मुलगा लिहून घ्यायचा, त्यानं लिहिलं की तो कागद घ्यायचा, त्याची घडी मारायची आणि आपल्या चंचीत ठेवायची. आणि ती चंची दिवसभर त्यांच्या सोबत असायची. असं ती जेव्हा भरली की ती पुन्हा काढायची, ती दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि पुन्हा दुसरी चंची घ्यायची आणि त्यात ते सारखं त्यांनी ठेवायचं. असं हे सगळं त्यांचं काव्यधन निर्माण झालं. जेव्हा त्यांची वाटण्या झाल्या त्यांच्या घरामध्ये, तर त्या सगळं सामान काढल्या गेलं आणि तेव्हा त्या सगळ्या त्यांच्या पिशव्या तिथं सापडल्यात. आणि त्यावेळेस त्या काय आहेत, मुलांना असं वाटलं की याच्यात काय ठेवलंय, त्यावेळेपर्यंत त्यांचं साहित्य प्रकाशितच नव्हतं झालेलं. आणि त्यावेळेस मग ते पाहिलं जातं आणि त्या तर सगळ्या कविता होत्या. आणि मग त्या कविता घेतल्या जातात, ते घेऊन येतात त्यांचे मुलगा आणि अत्र्यांसोबत त्यांची मैत्री असते आणि एकदा त्यांचं भेट तिथे होते आणि त्या सगळ्या कविता अत्रे वाचतात आणि ते म्हणतात की तू इतकी छान कविता लिहितो आणि मला आजपर्यंत सांगितलं नाही. ते म्हणतात की माझ्या नाही, या माझ्या आईनं लिहिलेल्या आहेत. आणि त्यानंतर त्या सगळ्या कविता प्रकाशित होतात. मला बहिणाबाईंच्या कवितेमधनं एक सक्षम स्त्रीवाद जाणवतो आणि तो किती सक्षमपणे त्या व्यक्त करतात हे देखील म्हणजे स्पष्ट करावंसं वाटेल. आत्ता तुम्ही खोप्याची कविता म्हणालात. आपल्याला माहिती आहे की सुगरणीचा खोपा, आणि अनेकदा आपण असं बघतो की अनेक खोपे ह्या अर्धवट सुटलेले असतात. हो हो. पण आपण कधी त्याची कारण मीमांसा करत नाही. त्याच्या मागील कारण जर शोधली तर या कवितेतनं आजच्या स्त्रीला देखील एक मोठा मौलिक संदेश बहिणाबाईंनी दिलाय. आणि तो म्हणजे की तो खोपा चिमणा विणतो आणि तो विणत असताना तो कशा पद्धतीने विणतोय हे जर त्या चिमणीला आवडलं नाही, तिला पटलं नाही, तर ती त्याला नाकार देते. म्हणजे ती त्यापासून दूर चालली जाते. चिमण्याला कळतं की हिला हे आवडलं नाही, हे पटलं नाही, ही दुसरा खोपा शोधणार. म्हणजे मला त्याचा अर्थ हे जाणवतो की आज जेव्हा जगण्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये विवाह हा एक महत्वाचा घटक असतो आणि तिथला जो काय निर्णय आहे तो फार मौलिक आहे. तो चांगला कसा आणि योग्य आणि अयोग्य असेल तर त्यावरती आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. इथं बहिणाबाईनं सहजतेनं हा संदेश सूचकतेनं आपल्याला दिलाय की स्त्रियांचं मत सुद्धा जाणून घ्या. तिचं मत पण जाणा. म्हणजे वास्तविक हा चिमणा जो आहे हा सुगृहीण म्हणावा लागेल. हो, एक आदर्श गृहीण. आणि म्हणून तो सुग्र, त्याचा अपभ्रंश होऊन सुग्रण हा शब्द तयार झालेला आहे. आणि महत्वाचं त्यात पलीकडे जाऊन मला असं म्हणायचंय की बहिणाबाई आम्हाला सांगते की जो कोणी व्यक्ती तुझ्या समोर येतोय तो तुझ्या लायक आहे किंवा नाही, योग्य आहे किंवा नाही, परिपूर्ण आहे किंवा नाही, याचा विचार करून तू निर्णय घे, हे सांगणारं मानसशास्त्र तिचं. किंवा तिची मन ही कविता, आज ज्या मानसशास्त्राचं वढाय आणि मन नावाची पूर्ण एक कविता की ज्यात आपण सगळ्या मानसशास्त्राचा अभ्यास करतो आणि त्या अनुषंगाने अनेक विचार आपल्याकडे आहेत. त्या मनाचं एक व्यक्तिमत्व ती कवितेतून साकारते. की मन कसं आहे तर कधी विषासारखं आहे, पण ती हेही सांगते विष पण कसं की या सापाचं जे विष आहे त्यापेक्षाही जहरीलं.
इतकं मन ते जहरीले आहे. तर कधी ते अत्यंत आनंददायी आहे, अत्यंत सुखावह आहे, तर कधी ते एका छोट्याशा दाण्या इतकं असतं, तर कधीतरी ते विशाल असतं. म्हणजे एक मन ही कविता जेव्हा आपण वाचतो ना, तर या मनाचं एक व्यक्तिरेखाटन आपल्या डोळ्यासमोर उभं होतं. एक त्याची सखोलता, त्याची उंची, त्याची रुंदी काय आहे, त्याचं व्यापकत्व काय आहे, हे सगळे भाव त्या कवितेतनं ती व्यक्त करते आणि हे तिच्या कवितेचं सामर्थ्य आहे. आणि हे एवढंच नव्हे, तर सगळ्या कविता जेव्हा आपण बघतो, तर त्यांची एक कविता, मला कवितेचं नाव आता लक्षात नाही, पण त्या कवितेमध्ये तिनं संदेश दिलेला आहे की ती म्हणते म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर ती लिहिते आहे की ही जी काय परिस्थिती आलेली आहे, तर तुम्ही माझी कीव करू नका. मी समर्थ आहे लढण्यासाठी, माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी मी समर्थ आहे. माझ्याकडे कीव करून बघू नका, हे ती सांगते. आणि ती ज्योतिषाला सांगते की नको रे बाबा, तू येऊ नकोस आणि माझा हातही बघू नकोस, कारण माझे कर्म काय आहेत त्याचे माझं भाग्य आहे. म्हणजे हा जो संदेश तिनं दिलेला आहे, हा संदेश आजही तेवढाच महत्वाचा आहे. आणि म्हणून ती म्हणते की कुंकू पुसल्या गेलं असेल, पण गोंधन माता आहे. वा. आणि हातातल्या बांगड्या जरी फुटल्या असतील तरी मनगटात दम आहे, ही सांगण्याची भूमिका त्या कवितेमध्ये तिने मांडलेली. आणि त्यामुळे हे जे सगळं आहे, तर मला असं वाटतं की आजच्याही स्त्रीला ती लढण्याची उर्मी देते. आम्ही जिथं हतबल होतो, ती हतबलता तू नाकार, तुझ्यात ते सामर्थ्य आहे, ही जाणीव बहिणाबाई सहजतेनं व्यक्त करत जाते. बहिणाबाईंचं हे सगळं ऐकून मला सहज आठवण झाली, ती म्हणजे सिंधुताई सपकाळांची. की खरंच अशाही व्यक्तिरेखा असतात की ज्यांचं सर्वस्व जरी गेलं तरी हार मानत नाहीत आणि नव्या उमेदीने पुन्हा जगायला, आणि नुसत्या स्वतः जगत नाही, तर आपण समाजाचा एक घटक आहोत आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो. मग या उर्मिनी समाजाला काहीतरी देऊ करतात. खरे, आज हजारो मुलांच्या त्या आई झालेल्या आहेत आणि त्यांचे संसार त्यांनी उभे केलेले आहेत. आणि अशी स्त्री की जिला नवऱ्यानी नाकारलेलं आहे, घरानी बाहेर काढलेलं आहे, म्हणजे इतकी आदर्शवादी स्त्री मला आजच्या घटकेला ती वाटते. आणि असं हुरूप येतो त्यांच्याकडे बघितल्यावर, आणि असं वाटतं की नाही, एका स्त्रीमध्ये केवढं सामर्थ्य लपलेलं आहे. खरे, म्हणजे जसं बीजामध्ये वटवृक्ष लपलेला असतो, तसं सामर्थ्य काहीतरी स्त्रीच्या अंतःकरणात स्त्रीचं आहे. आणि तिने जर विचार केला तर तद्वतच ती समाजाला निश्चितच पुढे आणू शकते आणि त्याची भरभराट करू शकते. स्मिताताई, जनसामान्यांना दिशा देणाऱ्या म्हणजे अहिल्याबाई होळकर, जिजाऊ आणि लक्ष्मीबाई, झाशीची राणी. तर या स्त्रियांना जेव्हा तुम्ही तुमच्या व्याख्यानातून मांडता, तेव्हा त्या व्याख्यानातून मांडत असताना यापैकी कुणाचं चरित्र तुमच्यावर अतिशय जास्त ठसा उमटवून जातं? उत्तम कर्तृत्वाचं, उत्तम मातृत्वाचं, की उत्तम दातृत्वाचं, की कर्तृत्वाचं? खरं पाहिलं तर त्या तिघी जणी, तुम्ही त्या तिघींचा उल्लेख केला, पण मला आवर्जून सांगावंसं वाटतं की अशा अनेक रणरागिण्या आहेत की ज्या आपल्या इतिहासांच्या पानामध्ये दडल्यात. बरोबर. आणि गेल्या वर्षभरांमध्ये मी त्यांना थोडेसे सामोरं आणण्याचा प्रयत्न माझ्या परीनं केला. आणि जेव्हा या सगळ्या स्त्रियांना आपण अनुभवतो, तेव्हा जाणवतं की आपण फार शून्य आहोत. कारण त्यांनी जो संघर्ष केलेला असतो, ज्या पद्धतीनं जीवन जगतात, आणि केवळ स्वतःसाठी त्या जगत नाहीत तर समाजासाठी, हे जे डिव्होशन आहे, हे डिव्होशन ते आम्हाला फार प्रखरतेनं जाणीव करून देतात त्याची. मग अहिल्याबाई असतील, जिजाऊ असतील, किंवा राणी लक्ष्मीबाई असतील. आपण राणी लक्ष्मीबाईंचा उल्लेख आला म्हणून मी थोडंसं झलकारी राणींविषयी बोलेल की राणी लक्ष्मीबाईंना आपण सगळेजण जाणतो आणि तिच्या कर्तृत्वाला आपण सतत नतमस्तक असतो. पण हिच्यासाठी प्राण देणारी जी झलकारी आहे, ती बहुजनातली राणी मात्र उपेक्षित राहिली. ही जी झलकारी होती, ही अगदी राणी, झाशीच्या राणीसारखी दिसायला, आणि असं वाटायचं की ही आणि ही या दोघी सेम आहेत, अगदी सारख्या, हे हुबेहूब रूप. आणि ती राणीबाई म्हणजे झाशीच्या राणीच्या सेनेमध्ये सहभागी होते. त्यानंतर जेव्हा आक्रमण होतं आणि त्यावेळेस राणीला पकडल्या जाण्याची जी संकळी संभाव्यता निर्माण होते, त्यावेळेस ती त्यांना सांगते की तुम्ही जायचं नाही लढायला, मी जाणार. आणि ती पूर्ण राणीचा वेश धारण करून रणांगणात उतरते, अनेकांना बेचिराग करून काढते. आणि जेव्हा ती पकडल्या जातं तेव्हा त्या इंग्रज सरकारांना वाटतं की आपण राणीला पकडलंय,
पण ती राणी नसते, ती असते झलकारी. झलकारी. हे जे एकासाठी देण्याचं प्राण म्हणजे स्वतःच्या प्राणाचा विचार न करता आपल्या राष्ट्रभूमीसाठी समर्पित जगणं, हे जे या व्यक्तिमत्वांमध्ये आहे म्हणजे ते काय आपल्याला तर फार- लाखो गेले तर चालतील, पण पण लाखोंचा लाखांचा पोशिंदा पोशिंदा मात्र असं जगायला हवा. हवा. ही जी भूमिका आहे ही अतिशय महत्वाची आहे. मित्रांनो, आपण गप्पा पुढे चालू ठेवणारच आहोत, पण त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वळूया स्मिताताईंशी गप्पा करायला. स्मिताताई, अंधार पाहिलेला माणूस या नाटकामधून आपण अभिनय केलाय, तर या नाटकाविषयी आम्हाला जरासं जाणून घ्यायचंय की नेमकं काय विषय आहे हा या नाटकाचा. अंधार पाहिलेला माणूस हे पण एक सामाजिक प्रबोधन करणारं नाटक आहे. संत गाडगेबाबांच्या संपूर्ण जीवनावरचं हे नाटक, की डेबू ते संत गाडगेबाबा हा जो संपूर्ण प्रवास आहे तो या नाटकामध्ये रेखांकित केलेला आहे. आणि हे सर्व करत असताना विशेषतः या नाटकाचं वैशिष्ट्य असं की आपल्या वैदर्भीय बोलीभाषेमध्ये ते नाटक सादर होतंय आणि आपले जे सगळे लोककला प्रकार आहेत त्या लोककला प्रकारांचा पण फार मार्मिक असा वापर तिथं करून घेतलेला आहे. आणि या नाटकामध्ये मी जी भूमिका साकारली ती गाडगेबाबांच्या आईची भूमिका, आणि मला ती साकारताना फार आनंद झालेला, कारण अगदी तरुण वयातली त्यांची आई, मग मध्यम वयातली आणि म्हातारी झालेली, जखड म्हातारी झालेली आई, या तिन्ही भूमिका मला तिथे साकारायला मिळाल्यात. आणि विशेष म्हणजे त्या संपूर्ण नाटकाला तोलून धरणारी ती व्यक्तिरेखा, म्हणजे नियंत्रण जे असतं ना ते त्या व्यक्तिरेखेमध्ये अत्यंत शांत, सौम्य, पण तेवढीच कणखर, न बोलताही समोरच्यावरती वचक निर्माण करणारी अशी ती व्यक्तिरेखा होती. आणि त्यामुळे मला म्हणजे फार आनंद होतो ती भूमिका निभवताना आणि ती साकार करताना. आणि ते जे सगळे फिलिंग्स आहेत, त्या भावना ज्या सगळ्या आहेत त्या फार वेगळ्या भावना आहेत. कारण त्या सगळ्या नाटकामध्ये ती जेव्हा तरुण असते तर नवरा हा व्यसनाधीन होतो आणि मग त्या सावकारांनी केलेला जाच आणि त्या सगळ्या ह्याच्या पायी नवरा मृत्यू पावतो आणि तरीही सावकार म्हणतो की तुझं घर मी आता नावी लावून घेणार वगैरे. त्यावेळेस तिचा जो आकांत आहे ना तो अगदी आपल्याला पिळवटून काढतो आणि अक्षरशः डोळ्यात पाणी उभं करतं. तर तो एक प्रसंग मनाला भावतो. आणि या डेबूला पुठ्ठ केल्यानंतर त्याला घडवणारी ही माय आहे, की गाडगेबाबात रूपांतर त्याचं करणारी ही आई. जेव्हा तो घर सोडून जातो, गावोगावी जाऊन प्रवचन करायला सुरुवात करतो, तेव्हा या डेब्याला शोधत ती फिरते आहे. आणि ती फिरत असताना एक प्रसंग तिथे दाखवलाय की ती शोधते आहे डेबू कुठे गेलाय, डेबू कुठे गेलाय. आणि ती म्हणते की लोक म्हणतात का तो झाला संत. मग मला तर सारे इथं संतच दिसते बापा, कुठंच आहे माझा डेबू. हे तिचं जे वक्तव्य आणि त्या प्रत्येकाकडे माझा डेबू आहे या भावनेनं बघणं आणि त्यात कुठेतरी त्याच्या प्रती असलेली ती माया आणि तो सगळा भाव तिथे पण आपल्याला असं सद्गदित करतं की काय असतं, मातृत्व काय असतं याची जाणीव तिच्यातनं व्यक्त होत जाते. आणि त्यामुळे हे नाटक जे आहे ते खऱ्या अर्थानं एक दिशादर्शक नाटक आहे. आणि त्या माध्यमातून आपली संस्कृती ही जोपासली जाते. कारण अनेक असे लोककला प्रकार आहेत की जे आपल्याला आता माहिती नाही. म्हणजे छोट्या पोरांना जर आपण वासुदेव आला असं म्हटलं की त्यांना कळत नाही. आणि त्यामुळे आम्ही अगदी त्याची सुरुवात त्या वासुदेवापासनं तर ती भराड्यांची गाणी आणि त्या वराडीच्या भाषेचा तो लहेजा, या सगळ्या गोष्टी घेऊन ते नाटक साकार फुलवत गेलेलं आहे. म्हणजे एक डेबूंच्या आयुष्यातला एक प्रसंग म्हणजे पहा की आई आपल्या धुणं धुती आहे नदीकाठी आणि खोडकर मुलं मासोळ्या उचलून फेकतायत मागे असलेल्या मुलाकडे आणि डेबूला काम देतात की तू त्या जमा कर. पण त्यांचं ते तडफडणं बघून डेबूच्या मनामध्ये होणारी कालवा कालव आणि यांनी पुन्हा त्या सगळ्या मासोळ्या मरायच्या आत पुन्हा पाण्यात सोडणं, हा जो प्रसंग आहे डेबूच्या आयुष्यातला, त्यातून किती हळव्या मनाचे ते होते हे अगदी लहानपणापासूनचं दर्शन त्यांचं घडताना दिसतं. अस्मिताताई, तुम्ही सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून पण काम केलेलं आहे. आहट नावाच्या नाटक
जे होतं त्याचं तुम्ही सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून कार्य केलं. याविषयी आपला काय अनुभव आहे? म्हणजे कसं काय तुम्ही म्हणजे इतकी क्षेत्र सांभाळता, हो, अध्यापन पण करता, इकडे लेखन कार्य पण करता, अभिनय पण करता आणि दिग्दर्शिका म्हणूनही काम करता. याविषयीचा काय अनुभव आहे आपला? असं म्हणतात ना की आवड असली की आपण मार्ग शोधायला लागतो. खूप उशिरा मी या क्षेत्राकडे वळली, पण बालपणापासून त्याची आवड होती. म्हणजे मग अगदी माझं बालपण जर मी आठवलं की मला आठवतं की दारावरती फेरी मारायला जे माणसं यायची तर त्यांच्या नकला करणं. म्हणजे त्या केळीवाल्या आजी यायच्या तर ती ज्या पद्धतीने बोलायची तर ती नक्कल माझी ठरलेली होती. आणि त्या बालपणात एक आमच्याकडे फळे विकायला यायच्या त्या, तर ती व्यक्तिरेखा म्हणजे ती बाई मला अजूनही आवडते. अशी उंच काळीशार तरतरीत नाकडोळी असलेली आणि त्यामुळे तिचा तो खडा आवाज, तर त्या पद्धतीनं तिच्या चालण्याची बोलण्याची स्टाईल मारणं आणि त्यानुसार मग आपल्याला जे हवेत, ती फळे म्हणते तर आपण बिस्किट म्हणायचं. म्हणजे आपल्याला जे हवं ते विकायचं आणि दुसऱ्यांनी ते आपल्याला द्यायचं. अशा पद्धतीचा तो एक काळ होता बालपणाचा. पण कालाओघामध्ये ते सगळं मागे पडलं. अभिनयापासून खूप दूर गेली, नाटकापासून दूर. म्हणजे ते कधी केलं नाही. कॉलेज जीवनामध्ये काही पथनाट्य वगैरे केलेत, पण ही राहिलेली इच्छा या कालखंडाने पूर्ण केली. अनायसे ही संधी मिळाली म्हणून ते नाटक अभिनीत केलं आणि बॅक स्टेजर म्हणून मी काम करते. म्हणजे हा पण एक वेगळा पैलू तुमचा. हो. आणि त्याच माध्यमातून मग सहदिग्दर्शनाचं काम पण केलं की चला आपल्याला जे येत आहे त्याला कुठेतरी आपण करून बघायला हवं. जे कळतं ते खरंच कळतं की नाही हे पण आपण जाणून घ्यावं. या अनुषंगानं त्या नाटकाचं सहदिग्दर्शन पण मी केलेलं आहे. आपण पुण्यनगरी नावाच्या वर्तमानपत्रातून एक स्तंभ चालवला होता काही वर्ष आधी, आणि तो स्तंभ असा होता की लोक कलावंतापासून ऐतिहासिक, सामाजिक, वाङ्मयीन सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या स्त्रियांचा आढावा तुम्ही त्या स्तंभातून घेतला होता. तर यापैकी लोककलावंत म्हणून जगणारी जी स्त्री आहे तिचा तुम्हाला काय अनुभव आला, किंवा त्या व्यक्तिरेखेतून तुम्ही काय मांडू शकाल लोककलावंत म्हणून? लोककलावंत फार मोठी मौलिक संपत्ती आपल्या समाजाची आहे असं मला आवर्जून सांगावंसं वाटतं. कारण या माणसांनी आपली लोकधारा जिवंत ठेवली. बरोबर. आणि जेव्हा या स्त्री कलाकारांचा मी अभ्यास केला आणि भविष्यामध्ये माझा तो थोडा व्यापक प्रमाणात अभ्यास आहे आणि एका नवीन माध्यमातनं पण त्यांना मांडण्याचा मानस आहे, तो पुढे साकार होईलच. तर या लोककलावंतांचा अभ्यास करताना त्या ज्या निष्ठेनं आपल्या कलेप्रती समर्पित असतात ती निष्ठा मला फार भावली. कुठेही त्या कलेचा त्या व्यापार करत नाहीत, ते त्यांचं श्रद्धास्थान आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी जो काय त्याग करावा लागेल ती करण्याची समर्पणाची वृत्ती देखील आहे. आपण आत्ताच कांताबाईंचं निधन झालेलं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा जाणवलं की ही बाई त्या कालखंडामध्ये अशा कणखरपणे उभी राहिली की ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे फड असेल, तमाशा असेल, हे पुरुषांची क्षेत्र मानल्या जायची. त्या कालखंडात त्या क्षेत्रात स्वतःचा तमाशा ती उभा करते. कुठलेही साह्य न घेता ती तो तमाशा उभा करते, यशस्वी करते. हे तिचं कर्तृत्व, तिच्या निष्ठेचं प्रतीक आहे. आणि समाजामध्ये जी मानसिकता आपल्याला दिसते की हे लोककलावंत म्हणजे उपभोगाची वस्तू आहे, पण तसं त्यांचं आयुष्य नसतं. ते ज्याच्या प्रती समर्पित असेल त्याच्या प्रती संपूर्ण आयुष्य ते घालवतात. आणि पहिली समर्पणाची जाणीव जी आहे ती म्हणजे त्यांची कला आहे आणि त्या कलेसाठी त्या जगतात. ज्या कालखंडामध्ये आपल्याकडे स्त्रिया भूमिका करत नव्हत्या, पुरुष तिसरी पात्र करायचे, त्या कालखंडामध्ये या कांताबाईंनी पुरुष पात्र रंगवलेत. बरोबर. आणि साध्या बालगंधर्वांच्या काळात म्हणावं लागेल का? हो, नाही त्याच्यानंतर थोडासा नंतरचा कालखंड की या म्हणजे स्त्रियांची त्या भूमिका पुरुषांनी निभावल्याच, पण पुरुषांच्या भूमिका एक स्त्री निभावते ते हे एक वेगळं पण त्यांच्या संदर्भात. आणि त्यातही ज्या व्यक्तिरेखा तर शिवाजींची भूमिका त्यांनी केली, संभाजींची. आणि हे सगळं करताना
नाटक करताना म्हणजे त्यांचा जो तमाशा सादर होतोय त्या स्टेजवरती त्या दांडपटका खेळतात, तलवारबाजी खेळतात आणि अत्यंत निपुणतेने, आणि कुणालाही असं वाटत नाही की ती स्त्री आहे. स्त्री आहे. ही जी भूमिका आहे, ते जे एकरूपत्व आहे, हे या लोककलावंतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. स्मिताताई, या गप्पा आपण अशाच पुढे सुरू ठेवू, पण तत्पूर्वी घेऊया एक लहानशी विश्रांती. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत. स्मिताताई, सूत्रसंचालिकेपासून तर वक्त्यापर्यंतचा तुमचा चाललेला हा जो प्रवास आहे, याविषयी थोडक्यात सांगा ना. सूत्रसंचालन हा एक अनपेक्षित घडलेला प्रकार. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना NSS मध्ये मी होती आणि आमच्या युनिटचं त्या दिवशी ओपनिंग होतं आणि विद्यापीठातले पाहुणे येणार, आणि ते पाहुणे येणार असं म्हटल्यावरती जे कोणी संचलन करणारे होते ते गायब झालेत भीतीपोटी. आणि त्यावेळेस अचानक मला सांगितलं गेलं की स्टेजवर जायचं आणि बोलायचं. म्हटलं मला काहीच येत नाही. म्हणे नाही, ही नावं वाचता येतात ना. म्हटलं हो, नावं वाचता येतात, मग तेवढं फक्त वाचायचंय. म्हटलं ठीक आहे. आणि मी जाऊन तिकडे उभी राहिली, थरथर कापत होते, आणि नुकताच पाऊस येऊन गेलेला, आणि मला कशी काय ती एक कविता सुचली, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे बालकवींची. आणि त्या कवितेनं सुरुवात केली, आणि कशी काय ते ओघाओघानं ते सगळं येत गेलं, आणि बहारदार ते सूत्रसंचालन झालं. आणि तो एक निर्णायक क्षण ठरला की त्या दिवसापासून मी सूत्रसंचालनामध्ये माहीर होत गेली, आणि मला सांगताना पण आनंद होतो की एक वेगळी छटा घेऊन माझं सूत्रसंचालन बहरत असतं. आणि म्हणून तो एक प्रवास आज तगायत सुरू आहे. पण वक्ता होताना देखील थोडंसं असंच घडलेलं की जेव्हा रिकामी जागा भरा आम्ही लोकांनी युवा साहित्य संमेलन घेतलेलं, आणि त्या अनुषंगानं मी आणि माझे लेखनादर्श एक असा घटक होता, आणि त्याच्यात वक्ते होते 5. अध्यक्ष आलेले 2 वक्ते आले आणि बाकी वक्ते नाही. त्यामुळे स्टेजवर फक्त 3 जण. मग ते काय बोलणार आणि काय, आयोजकांनी, आणि आयोजक मी पण होती. पण त्यानंतर मग त्यांच्या सगळ्या मोठ्या ज्येष्ठांच्या चर्चा झाल्या आणि माझं नाव घेतलं गेलं की यांनी स्टेजवर यावं. मला असं वाटलं की स्वागत करायला आपल्याला कुणाला तरी बोलावले. त्यांनी सांगितलं की स्वागत नाही, तुम्हाला वक्तव्य करायचे आणि त्यासाठी स्टेजवरती या. क्षणात काहीही कल्पना नाही, आणि त्यावरती एक फक्त पहिला वक्ता बोलतोय आणि त्यानंतर माझं नाव घेतलं जातं आणि मला बोलायचंय. मी विचार केला की माझे लेखनादर्श आणि मी असा जो काय सगळा विषय, तिथं मी सहजतेनं बोलत गेली, आणि तिथं मला माझ्यातला एक वक्ता सापडला, आणि त्या अनुषंगानं हा सगळा प्रवास होत गेलेला आहे. तत्पूर्वीही वक्ता म्हणून कार्यरत होती, पण त्यानंतरचं ते व्यापकत्व अधिक आलं की पटकन जरी कोणी म्हटलं की ये ग बाई इथे बोलायचं, तर ती तयारी असते. म्हणजे स्वतःची जाणीव, स्वतःतल्या क्षमता या अचानक घडणाऱ्या घटनांनी मला करून दिल्या, आणि त्या विकसितही पुढे झाले, भरपूर मोठ्या प्रमाणात झालेल्या दिसत आहेत. मित्रांनो, स्त्री ही मुळातच सृजनशील आहे, आणि म्हणून नवनिर्मितीसाठी सुद्धा विश्वनिर्मात्या ब्रह्मदेवाने तिचीच निर्मिती केली आहे. अगदी कोहम कोहम म्हणून विचारणाऱ्या लहानशा बाळाला सुद्धा त्याचं स्वतःचं अस्तित्व देणारी त्याची आई, पुढे जाऊन स्वतःबरोबर आपल्या बाळालाही विधायक कार्याकडे वळवणारी एक स्त्रीच असते. कोणतंही राष्ट्र जे निर्माण होतं ते राष्ट्र सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, वाङ्मय, राजकीय अशा विविध स्तरांमधून निर्माण होत असतं, विविध अंगांनी फुलत जात असतं. स्मिताताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्याशी गप्पा करताना आम्हाला खूप आनंद झाला, आणि म्हणून तुमचं अगदी मनापासून मी आभार व्यक्त करते. आणि तुमचे जे येणारे आगामी चित्रपट आहेत, बाप, तिरडी आणि इस्काटा, या तिन्ही चित्रपटांसाठी तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. मित्रांनो, असं म्हटलं जातं, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा होते, पूजन केलं जातं, म्हणजे मखरात बसून नाही बरं का, तिला आदराचं स्थान दिलं जातं, त्या ठिकाणी
साक्षात परमेश्वराचं वास्तव्य असतं. आजचा हा विषय आपल्याला नक्कीच आवडला असेल. पुन्हा एकदा पुढील भागात आपण पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.